धाराशिव जिल्ह्यातील पूर परिस्थितीनंतर गेल्या 24 तासापासून पावसाचा जोर आता कमी झालाय। आता साचलेलं पाणी हळूहळू ओसरतंय आणि त्यामुळे अनेक गावांचा तुटलेला संपर्क पुन्हा एकदा सुरू होतोय। घर सोडून इतर ठिकाणी नागरिक गेलेले होते, पण आता ते घरी परततायत। पूरग्रस्त भागातील जनजीवन आता अगदी हळूहळू पूर्वपदावर येत आहे। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। त्यामुळे अनेक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस साचला होता। मात्र गेल्या 24 तासापासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे आणि ह्या चित्र तुम्ही पाहू शकतात की आपण याच पुलावरती आहोत आणि गेल्या 24 तासापूर्वी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं। त्यामुळे दोन्ही गावांचं ये-जा होती ही थांबली होती। दोन्ही गावांचा संपर्क जो होता काहीसा तुटला होता। मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर गेल्या 24 तासापासून हा जोर कमी झाल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। शेतामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचलं होतं, तो पाणी देखील कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। जी नागरिक घर सोडून बाहेर गेली होती पुन्हा ती घराकडे यायला सुरुवात झाली। दैनंदिन कामं जी आहे नागरिकांची पुन्हा ती सुरू झालेल्या आहेत। अशा पद्धतीचे एक दिलासादायक चित्र आता धाराशिवच्या पारंडा भूम या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। काही ठिकाणी असतील की अजूनही त्यांना थोड्या अडचणी आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात दिलासा या ठिकाणी धाराशिवकरांना मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचं कारण असं आहे की जी रस्ते होते ती रस्ते आता खुल्या झालेल्या आहेत आणि जी लोक घर सोडून इतर ठिकाणी राहायला गेली होती आणि ती देखील आता घरी परतत आहे। त्याचं कारण असं आहे की जे शेत आणि घरामध्ये पाणी घुसलं होतं ते ओसरलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। या धाराशिव जिल्ह्यातल्या पारंडा परिसरामध्ये ते येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, पूरग्रस्तांशी ते संवाद साधणार आहे आणि त्यानंतर लातूरमध्ये देखील दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्तांशी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे मोठ्या अपेक्षा या सर्व नेत्यांकडून या शेतकऱ्यांना लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, धाराशिव।